कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मिस्टर रागावले ते कळतं कसं तुम्हाला? शांतता त्यांच्या चेहऱ्यावरच एक्सप्रेशन बोलत नाहीत ते बोलतच नाही आणि ऑलमोस्ट आमच्या सगळ्यांचे तोच आहे, अजिबात बोलत नाही, फुगून चेहऱ्यावरच बोलतच नाही, बाजूलाच जाऊन बसतात। आमच्या सगळ्यांच्यात एकच कॉमन आहे मिस्टरांमध्ये की सगळे जर काही रुसले किंवा ऑफिस व्हॉट एव्हर त्यांच्या कुठल्याही गोष्टीत काही झालं ना अजिबात बोलत नाही। ताट समोर ठेवणे, विषय संपला, आपण बाजूला बसणे, वाढायचं, संपलेलं दिसलं की आपण बघायचं, मागणार नाहीत, बोलणार नाहीत, काही नाही। इथे थोडं मी चेंज घेते, आमच्यात असं नसतं, बोलत तर काहीच नाहीत, पहिला एक्सप्रेशन असे असतात, मग नंतर असं, मग बोला म्हणलं की तू काय बाई आता मोठी झाली आहेस, आता काय तुझ्याशी काय बोलायचं, तुला वेळ नाही आहे ना माझ्यासाठी, घरासाठी, मुलांसाठी। मग हे जेव्हा टोनिंग येते मग थोडासा असं हळवा होतो, मग ठीक आहे असू दे, चुकली असेल ना, सॉरी म्हणजे मोस्टली मी सॉरी जास्त म्हणते, सॉरी माझं चुकले असं होतं। माझे मिस्टर तर डोअर ओपन केल्यावर ते नजर पण करत नाहीत येतात, मग त्यावरूनच ओळखायचं की हे चिडलेत। आता ही झाली इकडची बाजू, त्यांना तुम्ही चिडल्याचं कळतं कसं? थोडं ताट आदळतं, कधी ग्लास आदळतो, स्वयंपाकाला काहीतरी द्यायची नाही आमची सवय। अच्छा, हे आपणही करायचं, तंत्र आहे तुमचं हे। मी मिस्टरांना मेसेज करून सांगते, मला असं झालंय आणि मी बोलणार नाहीये, मी चिडलेली आहे की बाबा आता मी आज रागावले, मूड नाहीये बोलायचं, त्यामुळे आल्यावर मला जास्त बोलू नका काही, कारण मी जास्त चिडेन, त्यामुळे आधीच सांगून तुम्ही पण SMS करून कळवा। हो माझं पण सेमच आहे, मला सांगावं लागतं मी चिडले असं। आमच्यात कंटिन्यू मिस कॉल्स असतात, एक रिंग झाली बंद करायचं, एक रिंग झाली बंद करायचं, तसे लिटरली 50 ते 60 मिस कॉल झाले की ते ओळखून जातात की जाऊन बायकोशी बोलायचं नाही आहे। तुमच्या 6 जणींमध्ये कसं वातावरण? खूप खेळीमेळीचं वातावरण असतं आमचं, दंगा मस्ती, आणि सगळे एकमेकांना समजावून घेतात सगळ्या। पहिल्यांदा हे जरा हायपर होते सांगताना, अचानकच टेम्पर वाढतं, मग सगळेजणच विचार करतात की नेमका आता हिला झालंय कसं करायचं, छोट्याशा गोष्टीवरून पण कधी कधी पटकन तिला आता आपण कसं एखादं नाही पटलं तर बोलून दाखवतो, तसं माझी चिडचिड होते, मी बडबडत राहते, मग ते जरा त्यांना कधी कधी आम्हाला टेन्शन येतं, हिला कसं समजवायचं, हिला कसं सांगायचं, पटवून द्यायची एखादी गोष्ट। तुमच्या 6 जणींमध्ये त्यांना समजावणं सगळ्यात कठीण, कारण लवकर ऐकायची मानसिकताच नसते। मी जे काय म्हणते ते आता तुम्ही ऐकायलाच पाहिजे, माझंही आता सध्या हे मी म्हणते तेच खरं, दुसरं काही नाही। आता तुम्ही ज्या त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करतायत त्यांच्या मिस्टरांच्या पण याच असतील? सेम आहे, होय ना? काही फरक नाही, तिच्या सासूबाईंच्या पण सेम आहेत, मी तेही ऐकलंय। त्या म्हणतात वाद नको, त्यापेक्षा आपण गप्प बसले बरं। नाही, माझ्या सासूबाई म्हणतात हा तू ओरड म्हणजे तुझ्या मनात काय जेवढं सगळं एकदा सांगून घे, ते झालं, तू शांत झालीस की मग त्याच्यावरती आपण चर्चा करू, म्हणजे ते बरोबर आहे काय चुकीचं आहे। खूप सपोर्टिव्ह, खूप सपोर्टिव्ह, खूप, कारण 12 वर्ष माहेरचे कोणी नसताना माझ्या 2 मुलांचे वगैरे सगळं जे काही ते त्यांनी केलं, हॅट्स ऑफ। पण सासूबाईंचं एक तत्व होतं की माझ्या सासूबाईंनी कधी मला असं बंधन केलेलं नाहीये, सो तुझ्यावर पण काही नाहीये, फक्त माझा मुलगा सांभाळ, त्याचे स्वभाव सांभाळ, आणि तुला काय करायचंय ते कर, तुझा डान्स क्लास कर, आणि तेच महत्वाचं, मुलगा सांभाळ। माझी 2 मुलांच्या पेक्षा त्यांचा मुलगा सांभाळणं खूप महत्वाचं आहे त्यांच्यासाठी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।